की देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले, आता शेवटचा डाव काहीतरी आल्यावर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची, याला कुठेतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे, रोड बंदोबस्त काढायचा. का मुळावर उठलेत फडणवीस त्या बावनकुळेच्या माध्यमातून? हे एकनाथ शिंदेच काय चुकीचं याच्यात? महाराष्ट्रातील मराठा आरक्षणावरून संपूर्ण राज्य सध्या एका नव्या वादळानं ढवळून निघाले. मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं आणि निजामकालीन कुणबी नोंदीच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली जावीत, यासाठी सातत्यानं संघर्ष करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आणि थेट स्वरूपाचे आरोप केले आहेत. सोलापुरात मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ टाकताना म्हटलंय की फडणवीस यांनी मला आंदोलनापासून रोखण्यासाठी आणि मराठा समाजाचा आवाज दाबण्यासाठी सर्व प्रकारचे डाव खेळून पाहिलेत. जेव्हा त्यांचे आधीचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले, तेव्हा आता त्यांनी मला थेट अटक करण्याचा आणि कायदेशीर कचाट्यात अडकवण्याचा नवा डाव रचलाय. जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मराठा विरुद्ध भाजप असा संघर्ष आता अधिकच तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मनोज जरांगे पाटील यांनी केवळ अटकेचाच दावा केला नाहीये, तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या मुळावर उठले असल्याचा घणाघाती आरोपही केलाय. जरांगे पाटील यांच्या मते मराठवाड्यातील आणि इतर भागातील मराठा समाजाच्या नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना मिळालेली कुणबी जात प्रमाणपत्र राजकीय द्वेषापोटी आणि जाणीवपूर्वक रद्द केली जात आहेत. त्यांनी पुराव्यांचे ढीग दाखवत असा दावा केलाय की भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः बीड आणि इतर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून तसंच प्रशासनावर दबाव आणून या कुणबी नोंदी रद्द करण्याचं आणि प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचे आदेश दिले आहेत. एका बावनकुळे यांच्या सांगण्यावरून आणि फडणवीस यांच्या इशाऱ्यावर हजारो मराठा मुलामुलींचं शैक्षणिक आणि सामाजिक भवितव्य धोक्यात आणलं जात असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केलाय. बावनकुळे हे काय देवेंद्र फडणवीस यांचे मारक झालेत का, असा तिखट सवाल उपस्थित करत जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार प्रहार केलाय. हे डाव नवीन रचला ना, लय भयानक. आताची पोझिशन सांगू तुम्हाला, आता एवढ्याची 4 घंट्यात मला हे रात्री कळालं होतं, पाठ 5:30च्या टायमाला पाठ, की देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले, आता शेवटचा डाव काहीतरी आल्यावर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची, याला कुठेतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे, रोड बंदोबस्त काढायचा. ही पत्रकार आमच्या सोबत आहे. धाराशिवच्या बाउंड्री पर्यंत रोड बंदोबस्त होता, तिथून पुढे रोड बंदोबस्त उठवला. मला रात्री कळायला सकाळी यशस्वी झालं. मी खोटं कधीच माहिती देत नाही. आणि तू अटक करायला कोण येणार आहे? तू नुसतं ई, मग तुला मराठी काय असते सांगते, ते बाकीचे भेटेत. ईडीचं भेव वाटत, आमच्याचं भेव वाटतं, माझ्याजवळ काय घंटे ईडीला भेडीला, तू नुसतं पडून येईन, तू अटक करून दाखव, मग मराठ्यात तुला कळण राज्यात काय. यांना काय झालं, त्यांना एक माज आला, यांच्या डोक्यात एक शब्द गेलेला आहे, आपलं कोणी काही करीत नाही, बहुमताने आलो. त्यांना माहितच नाही मराठ्यांनी निवडून दिलं. हे मुसलमानाच्या मागं लागले, त्यांना वाटलं आमचं कोणी काही करीत नाही. हे धनगराच्या मागं लागलेत, 15 वर्ष झालं फसिलंय, त्यांना वाटतं आमचं कोणी काही करीत नाही. मराठ्याला फसिलं, आता दलितांचं बंजारा समाजाला फसवलं, त्यांच्या डोक्यात फुटी, शेतकऱ्याला फसवलं. आता तुम्हाला दाखवतो, तुमच्या डोक्यात जे आहे ना, आमचं कोणी काही करू शकत नाही. आता मी दाखवतो तुम्हाला 29 ऑगस्टला तुमचं कोण काय करीत, यांना पळता भुईच कमी करतो. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचा हा संपूर्ण प्रयत्न मराठा समाजात अंतर्गत फूट पाडण्याचा एक सुनियोजित कट असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र आलाय आणि हीच एकजूट फडणवीस यांच्या डोळ्यात खुपतेय. फडणवीस यांना ही लोकप्रियता आणि मराठ्यांची ताकद सहन होत नसल्यामुळे ते वेगवेगळ्या राजकीय क्लुप्त्या वापरून समाजात गैरसमज पसरवतायत. मराठ्यांच्याच काही समन्वयकांना आणि नेत्यांना माझ्या विरोधात उभं करून छत्रपती संभाजीनगर आणि इतर ठिकाणी प्रति आंदोलनं रचली जात आहेत, जेणेकरून मराठा समाजात आपापसात भांडणं लागतील आणि मूळ आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडेल, असा गंभीर दावा त्यांनी केलाय. आपल्याला एकटं पाडण्यासाठी आणि आंदोलनाचं नेतृत्व संपवण्यासाठी जाणीवपूर्वक ही व्यूहरचना आखली जात असल्याचं सांगत त्यांनी मराठी समाज ज्या असल्या बोलपाथांना आणि डावांना अजिबात बळी पडणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त केलाय. जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितलंय की मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाला मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु ते देखील आता या खेळात शांत बसून आहेत.
त्यांनी थेट इशारा दिलाय की जर बावनकुळे आणि फडणवीस यांच्या या मराठा विरोधी कारवाया थांबल्या नाहीत तर आगामी निवडणुकीत भाजपला याचा अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागतील. एका बावनकुळेंना वाचवण्यासाठी आणि सत्तेचा गैरवापर करण्यासाठी जर मराठ्यांचा छळ केला जात असेल तर आपण भाजपचे राज्यातील किमान 20 ते 25 आमदार निवडणुकीत पाडून दाखवू, अशी थेट राजकीय धमकीच त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिली आहे. कोणत्याही कायदेशीर कारवाईला किंवा तुरुंगवासाला आपण घाबरत नाही, कारण आपला पहिला विश्वास मराठा समाजावर आणि दुसरा प्रसार माध्यमांवर आहे, असं सांगत त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार पुनरुच्चित केलाय. इथं मी झुंज देतोय मराठ्यांच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी. मी आतापर्यंत एकनाथ शिंदे साहेबाला बोलवलेला दाखवा. मुंबईनं आल्यापासून 1 वर्ष होतं, 29 ऑगस्टला आता. फडणवीस साहेबांना एक शब्दांत दुखावलेला दाखवा. पण तुमची मंत्री जर पत्र देतोय आणि रद्द करा म्हणतोय, ते फडणवीस साहेबाला कळत नाही का? मी काय चुकीचं बोलतो? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीतल्या मराठ्यांनी माझी चूक सांगा. मी काय चुकीचं बोलतोय? संजय शिरसाटांनी फोन करून रद्द करायला लावलं कुणबी प्रमाणपत्र. काय चूक बोललो? बोडके नावाच्या व्यक्तीच्या भावाची व्हॅलिडिटी झाली आणि बहिणीची रद्द केली. काय चुकीचं बोलतो मी ही झुंज कोणासाठी देतोय? सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या लेकीबाळीचं, लेकरा बाळांचं वाटोळं करायला लागले ते बोलतोय. काय चुकीचं बोलतोय? मी ते पत्र सुद्धा आणले की हे बघा काय बोडकेची व्हॅलिडिटी तिच्या भावाची, सख्या चुलत भावाची, ही रद्द केली, बहिणीची रद्द करून टाकली. काय खोटं आहे? का मुळावर उठले फडणवीस त्या बावनकुळेच्या माध्यमातून? हे एकनाथ शिंदेचं काय चुकीचं याच्यात? का राग येत नाही मराठ्याला? मनोज जरांगे पाटील यांनी लावलेल्या या गंभीर आणि खळबळजनक आरोपानंतर राज्याचं राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. सत्ताधारी गोटातून यावर प्रतिक्रिया आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्या या आरोपांना थेट उत्तर देत राज्य सरकारचा जात पडताळणी समितीच्या कोणत्याही कामात काडीचाही हस्तक्षेप नसल्याचं स्पष्ट केलंय. फडणवीस म्हणाले आहेत की कुणबी जात प्रमाणपत्राची पडताळणी करणारी समिती संपूर्णपणे स्वायत्त आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध आदेशांच्या नियमांच्या अधीन राहून काम करणारी एक अर्धन्यायी संस्था आहे. एखादं प्रमाणपत्र रद्द होण्यामागे आवश्यक कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता न होणं किंवा त्रुटी असणं हेच एकमेव कारण असतं. संपूर्ण राज्यात विविध घटकांकडून येणाऱ्या प्रमाणपत्रांपैकी साधारण 10 ते 12% प्रमाणपत्र ही नियमानुसार नाकारली किंवा रद्द केली जातात आणि त्यात कोणताही राजकीय हेतू नसतो. अगदी सत्ताधारी भाजपच्या सत्तेत असलेल्या अनेक जिल्हा परिषद सदस्यांची आणि नगरसेवकांची जात प्रमाणपत्र ही याच समितीनं रद्द केली आहेत. त्यामुळे सरकार जाणीवपूर्वक मराठ्यांची प्रमाणपत्र रद्द करत असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे आणि निराधार आहे, असं फडणवीसांनी नमूद केलंय. दुसरीकडे ज्यांच्यावर जरांगे पाटील थेट पत्र पाठवून कुणबी नोंदी रद्द करण्याचा आरोप केला होता ते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बावनकुळे यांनी जरांगे पाटील यांचे सर्व आरोप फेटाळून लावत आपण कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारात किंवा दबावाच्या राजकारणात सामील नसल्याचं सांगितलंय. त्यांनी जरांगे पाटील यांनी केलेल्या 15 लाख रुपयांच्या लाचेच्या आणि आदेशांच्या आरोपांना उत्तर देताना थेट आव्हान दिले की आपण आपली सत्यता सिद्ध करण्यासाठी कोणत्याही क्षणी नार्को टेस्ट म्हणजे सत्यशोधन चाचणी करायला तयार आहोत. जात पडताळणी समितीचे निर्णय अंतिम नसतात आणि ज्यांना असं वाटतं की त्यांच्यावर अन्याय झालाय त्यांच्यासाठी उच्च न्यायालयात अपील करण्याची आणि कायदेशीर दाद मागण्याची पूर्ण तरतूद कायद्यात उपलब्ध आहे, असं सांगत बावनकुळेंनी जरांगे पाटील यांना रस्त्यावर आंदोलन किंवा निराधार आरोप करण्याऐवजी न्यायालयाचा मार्ग निवडण्याचा सल्ला दिलाय. जरांगे पाटील यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाची धार आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करताना आणि तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचं दर्शन घेताना त्यांनी स्पष्ट केलं की आपण समाजाच्या दारात जाऊन सरकारचं हे सगळं दांभिक चेहरे आणि मराठ्यांच्या विरोधात रचले जाणारे कट उघडे पाडणार. सरकार कायदेशीर मार्गांचा आणि पोलिसांचा वापर करून जर आंदोलनाचा खेळ घालण्याचा प्रयत्न करत असेल तर मराठा समाज शांत बसणार नाही, असा इशारा आंदोलकांकडून दिला जातोय. महाराष्ट्रातील हा वाढता राजकीय संघर्ष आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या वैधतेवरून सुरू असलेला वाद येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणाला कोणती नवी कलाटणी देतो आणि सरकार या आंदोलनाचा सामना कशा प्रकारे करतं याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.